कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये मीरा, ताई, खरंच तुझ्यामुळे मला या घरात काम मिळालं। अगं मीरा, अगं तुला या घरात काम मिळाले माझ्यासाठी चांगलंच आहे। काय म्हणजे? म्हणजे अगं तू माझ्यासोबत नाही का आली शहरात, मग मलाही तुझी काळजी वाटत होती मीरा। तुला काम मिळेल नाही मिळेल म्हणून चांगलंच झालं नाही का? जा तू। तुम्ही ना फार इम्पॉर्टन्स देता त्या मुलीला। कोण कुठली गावंढळ मुलगी आहे ती असं घराच्या बाहेर काढू तिला काय? खरे खरे, मला अजित सरांचं पटलं। हा ना, हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, 2-3 दिवसात बाहेर काढू तिला। अशा किती जणांचं विसर्जन केलंय आम्ही। ये मीरा की झाड की पत्ती हो। माया, तू फ्रेश झालीस ना? अगं मग जा ना, अथर्व वाट बघत असेल तुझी तिथे। वाट बघत असेल? कुठे? अरे ते नाही का तिला जायचं होतं, ते काय म्हणतात त्याला, डेटवर नाही का जायचं होतं तिला आज? आम्ही नाही जात होत, मला उशीर होईल म्हणून अथर्वने डेट कॅन्सल केली आहे। आणि हे सगळं त्या मीरामुळे झालंय। पूजेच्या दिवशी सुद्धा तेच झालेलं। ती वेदा मस्तपैकी पाण्यात बुडाली असती, पण नाही, ही मध्ये कडबडली। मीराने तिला वाचवलं। माझी आणि अथर्वची पहिली एकत्र पूजा होती आणि हिच्यामुळे ती अपूर्ण राहिली। आणि आज सुद्धा तेच झालं। इट वॉज माय फर्स्ट डेट विथ अथर्व आणि हिच्यामुळे ती डेट सुद्धा अर्धवट राहिली। आणि हे सगळं तर मीरामुळे झालंय। ते आम्ही सोडणार नाही आता। माया, थांब, कुठेही जायचं नाहीयेस तू। मी बघून येते ती बॅग कुठे येते। थांब इथेच। ताई, तो कुत्रा अजून इथेच आहे। अगं त्याला काय घाबरतेस? काही करणार नाही तो, खूप गुणी आहे आणि वेदाला तर प्रचंड आवडतो। तुला कसं माहित? तुला नाही का मी मगाशी म्हणाले मी इथे शेजारच्या सोसायटीत राहते, मग तू येतो आमच्या गेटच्या बाहेर कधी कधी। आणि मला मुके प्राणी आधीपासूनच आवडतात। एकदा बघ जरा त्याच्याकडे नीट, किती गोड आहे तो। तुझी होईल हळूहळू ओळख। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।